जसजशी निवडणूक जवळ आली आहे तसतसं राजकीय वातावरण हे तापत चाललेलं आहे. आपण बघत असाल तर शिवसेना भाजपच्या बैठका चालू आहेत, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या सुद्धा बैठका चालू आहेत. आता माझ्यासोबत मनसेचे नेते राजू पाटील आहेत. सर, काय सांगाल? काय फॉर्म्युल्याने आपण निवडणूक लढतायत? उद्धव ठाकरेच्या पक्षाला किती आणि मनसेला किती जागा देणार आहात? नाही, साधारण सर्वच 122 जागांवर आमचं जवळजवळ एकमत झालेलं आहे. 50-55 जागा आम्ही लढतोय मनसे म्हणून, आणि उरलेल्या जागा शिवसेना, उद्धवजींची, बाळासाहेबांची, त्या शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, अशानं ते आपसात ऍडजस्ट करून असं साधारण या प्रकारचा फॉर्म्युला निघालेला आहे. आणि सर्व जागांवर तसं आमचं एकमत झालेलं आहे बऱ्यापैकी. साधारण कधीपर्यंत यादी डिक्लेअर होईल? यादी मी आज संध्याकाळी आमची एक संयुक्त बैठक आहे, त्यानंतर उद्या सकाळी मान्य राजसाहेबांकडे जाऊन ती त्यांना सादर करणार आहे. त्यानंतर ते निर्णय घेतील आणि यादी जाहीर होईल. संघर्ष समितीने आवाहन केलंय की निवडणुकांवर 27 गावातल्या निवडणुकांवर बहिष्कार टाका, त्यामुळे काही पॅनलला फटका बसण्याची शक्यता, त्याबद्दल काय सांगाल? नाही नाही, त्यांची भूमिका रास्त आहे. सतत या 27 गावांवर अन्याय केलेले आहे. म्हणजे मी जेव्हा 2019ला उभा होतो, संघर्ष समितीने मला त्यावेळेस ह्याच गोष्टीवर पाठिंबा दिला होता जाहीर, की ही 27 गावं बाहेर पडावी म्हणून तू बांधला पाहिजे. मी माझे प्रयत्न केले, 27 गावं निघायला पाहिजे होती, परंतु त्यातही राजकारण आडवं आलं आणि त्या लोकांनी 18 गावं बाहेर काढली. आणि आज इथे भिजतचं घोंगडे. कालच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे होतं, परंतु ते दिलं नाही आम्हाला. आमची एक मीटिंग झालेली, मी त्या समितीत आहे, परंतु तिथे काही आश्वासनं देऊन ती पुरी झाली नाही आहेत. त्यामुळे साहजिकच हा एकंदरीत रोष या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये उफाळून आलेला आहे. आणि निश्चितच त्यांच्या भावनेचा आदर ठेवून त्यांनी जर सांगितलं की बहिष्कार टाका, आम्ही बहिष्कार टाकायला तयार आहोत. परंतु आपल्या एखाद्या भूमिकेमुळे ज्या भाजपने आपल्या भावनांचा अनादर करून आपला मतदान चोरून घेतला, त्यावेळेस कमळ चिन्हावर त्यांनी उमेदवार उभे केले आणि गावं काढणार, 6,500चा पॅकेज देणार अशी आश्वासनं दिलेली, तर त्या भाजपला जर फायदा होत असेल तर तशी संघर्ष समिती करणार नाही, अशी आशा आहे मला. त्यामुळे आम्ही एकत्र बसून जो काही निर्णय घ्यायचा असेल या गावांच्या हितासाठी निश्चितच घेणार, आणि या बाबतीत मी संघर्ष समितीच्या पाठीशी, आमच्या पक्ष पाठीशी. दिवा पाटील यांचं नाव अजून सुद्धा नवी मुंबई एअरपोर्टला दिलं नाही. तीच तर खंत आहे ना आमची. खरं तर काल नाव द्यायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने. इथे मी त्यावेळेस हाऊसमध्ये होतो, दोन्ही सभागृहात तो नाव द्यावा असं ठराव पारित करून तिकडे पाठवलेलं आहे. त्यामुळे दुसरा कुठला नाव नसताना ही अडचण कशाला येते? आपण जर बघितलं तर आता महायुती सुद्धा होती, चर्चा चालू आहे, याबद्दल काय सांगणार? महायुती होईल असं मला वाटत नाही. नेहमीचा अनुभव आहे, आपण डोंबिवलीकर सगळे बघतोय, हे कुत्र्यासारखे भांडतायत आणि नंतर एक होते. ही जी युतीची चर्चा आहे 29 तारखेपर्यंत चालेल, 30 तारखेला यांची युती तुटणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे डायरेक्ट एबी फॉर्म वाटणार? हो, त्याची पद्धतच आहे ती. हे सगळे लबाड आहेत, लोकांना याच्यात गुंतवून ठेवतील, आपापले एक. हे जे उचललेले बाहेरचे पळवून नेलेले त्यांचं काय करणार? त्यांना जीव द्यायची वेळ येईल. त्यामुळे असं काही होणार नाही. त्या प्रेशरखाली यांना युती तोडावीच लागेल, ती यांचे ऍडजस्ट करून घ्यायला लागतील. आपण जर बघितलं तर मनसेचे नेते राजू पाटील यांनी गौप्यस्फोट केला, यांची युती तुटेल असं सांगितलेलं आहे. शर्मिला सह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.